नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 वार रविवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. माता सुरक्षित तर घर सुरक्षित. अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यक्षेत्रात 13 शहरी आरोग्य केंद्रामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाद्वारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम दिनांक 26 सप्टेंबर पासून सर्वत्र राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत आशा, ANM, सार्वजनिक आरोग्य परिचारिका व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी गरोदर माता, स्तनदा माता व वय वर्ष 18 व त्यावरील सर्व स्त्रियांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करीत आहेत. या तपासणी शिबिरादरम्यान स्त्रियांची सर्वांगीण तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये स्त्रियांची उंची, वजन, BMI, रक्तदाब, हिमोग्लोबिन, थायरॉइड, रक्तातील साखर, लघवी व इतर सर्व तपासणी विविध तज्ज्ञांमार्फत निःशुल्क करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान औषधोपचार व औषधी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सर्व स्त्रियांना गर्भवती माता, स्तनदा माता यांना वैयक्तिक आरोग्य संदर्भात मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. गर्भवती स्त्रियांची विशेष तपासणी करण्यात येत असून त्यांना विविध औषधी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. गर्भवती स्त्रियांची सोनोग्राफी विविध सोनोग्राफी केंद्रांमार्फत निःशुल्क करण्यात येत आहे. तसेच त्यांचे आभा कार्ड बनविण्यात येत आहे. माननीय आयुक्त महानगरपालिका अमरावती, माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती व सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती यांच्याद्वारे 18 वर्षावरील सर्व स्त्रियांना आवाहन करण्यात येत आहे की माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेअंतर्गत होणाऱ्या आरोग्य तपासणीचा सर्वांनी लाभ घ्यावा. सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, PDMC रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात मुख्य बस स्थानकात आरोग्य शिबिराचे आयोजन करून या शिबिरात शेकडो प्रवाशांनी आरोग्याची तपासणी केली. या शिबिराला अनेक तज्ज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून मधुमेहाबाबत जनजागृती केली. इन्सुलिनचा शोध लावणारे संशोधक यांच्या 14 नोव्हेंबरच्या जन्मदिवशी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो.
आपल्या आरोग्याची वेळीच तपासणी न केल्याने देशात मधुमेहाचे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. यामुळेच आरोग्य प्रशासन आता सर्वत्र जनजागृती अभियान राबवित आहे. अमरावती शहरात सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालय PDMC रुग्णालयाअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आयोजित केला जात आहे. मधुमेह आरोग्याची तपासणी, उपचार तसेच हा आजार कोणाला होऊ नये याकरिता मुख्य बस स्थानकात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरमध्ये शेकडो प्रवाशांची मधुमेह तपासणी करण्यात आली. या शिबिरमध्ये अनेक तज्ज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांनी हजेरी लावून प्रवाशांना मधुमेह आजाराची लक्षणे, उपचार आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वयाच्या 30 व 40 वर्षानंतर प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणीसह मधुमेह तपासणी करावी. हा आजार टाळण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे, अशी माहिती सुद्धा देण्यात आली. डायबिटिक असोसिएशन व डॉक्टर पंजाबराव मेडिकल कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी मधुमेह मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या शिबिराला भेट देण्याकरता आपल्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर श्याम सुंदरजी निकम या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी उद्बोधन करावं. डॉक्टर श्याम सुंदरजी निकम. आज या ठिकाणी जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबिटिक असोसिएशन, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं शिबिर आणि मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या प्रसंगी मी या तिन्ही संस्थांचे आभार मानतो आणि सामान्य लोकांना एकच माझं आव्हान राहील की डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग यासारखे आजार हे खरं म्हणजे आज जीवनशैली बदलल्यामुळं, माणसाचा आहार बदलल्यामुळं आणि ते एक ताणतणाव जो आलेला आहे हे आल्यामुळं हे नवीन रोग निर्माण झालेले आहेत. तसं पाहिलं तर आज या रोगाची जी व्याप्ती आहे ती फार मोठी आहे. आज भारतातल्या किंवा जगातल्या मध्ये जर आपण जनतेचा विचार केला तर या ठिकाणी 30 ते 35% लोकांमध्ये या ब्लड प्रेशरसारख्या आजाराचं प्रमाण झालेलं आहे. 7 ते 10% डायबिटीजचं आणि याच्या जो काही कॉम्प्लिकेशन्स आहे, याची जी गुंतागुंत आहे त्यामुळे हृदयासारखे, किडनीसारखे आजार निर्माण होत आहेत, ब्रेन इमरेजसारखे आजार निर्माण होत आहेत. आणि यावर जर नियंत्रण करायचं असेल तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली बदलवणं. त्यामध्ये सकाळचा नियमित व्यायाम, सोबतच सात्विक आहार, नियमित आहार आणि सोबत एक आनंदी राहणं, या 3 गोष्टी माझ्यासमोर महत्त्वाच्या आहेत. माझं पुनश्च आव्हान राहील या सगळ्यांनी या तिन्ही गोष्टीचा अवलंब करून डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि रोगासारखे आजार नियंत्रण करावं, जेणेकरून पुढे येणारी जी काही आपली पॉप्युलेशन आहे, जनता आहे, ती सुदृढ आणि एक चांगल्या सुदृढ भारताचं निर्माण होणार आहे. धन्यवाद. श्याम सुंदरजी निकम या ठिकाणी आलेले आहेत. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर A.T. देशमुख सर या ठिकाणी आलेले आहेत. या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर प्रवीण राठी, डॉक्टर तृप्ती धवादे, आमचे मित्र डॉक्टर अनिल रोहनकर या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी या शिबिराला भेट दिल्यासंदर्भात माननीय A.T. देशमुखांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपला मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. दरवर्षी हा दिवस आपण उत्साहाने साजरा करतो आणि हे दिवस साजरे करण्याचं प्रयोजन एवढंच आहे की
सर्वांना याबद्दल माहिती देणे आणि त्या अनुषंगाने अमरावती डायबिटिक असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया अमरावती ब्रांच तसेच अमरावती ऑफ्थॅल्मिक सोसायटी व इतर ऑर्गनायझेशनच्या वतीने आपण हा डायग्नोस्टिक कॅम्प इथे ऑर्गनाईज करण्यात केलेला आहे. याचा उद्देश एवढेच आहे की जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की डायबिटीसचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे व असे आढळून आलेले आहे की जवळपास 50% लोक ज्यांना डायबिटीस असतो त्यांना माहीत देखील नसतं की त्यांना डायबिटीस आहे. म्हणून यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्त तपासणी आहे व त्या अनुषंगाने आम्ही आज इथे हा डायग्नोस्टिक कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो व आपणा सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्या व्यक्तीला वारंवार तहान, लघवी आणि भूक लागत असेल असे लक्षणं दिसतात, ज्याच्या पायाची जखम लवकर बसत नाही, अशा सर्व प्रवासी बंधू भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, आपली तपासणी करावी एवढी या प्रसंगी विनंती करतो. आमचे डॉक्टर प्रवीण राठी या प्रकल्पाचे अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या प्रसंगी 2 शब्द बोलावे. मुख्य बस स्थानकावर मधुमेह वाढू तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे. या शिबिरांतर्गत आतापर्यंत बऱ्याच पॅसेंजरनी सुद्धा आपला सहभाग नोंदवून तपासणी केलेली आहे. या शिबिराला भेट देण्याकरता आमचे मित्र डॉक्टर अनिल लोहनकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यासोबतच या प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांचे काम करून राहिले आहेत त्या डॉक्टर जवादे या ठिकाणी आलेले आहेत. इतकी जवादे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी या ठिकाणी आपलं बरोबर व्यक्त करावं. आजचा हा कार्यक्रम वर्ल्ड डायबिटीस डेचं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी घेत आहे. जगामध्ये डायबिटीसचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. त्याकरता आपण अवेअरनेस क्रिएट करण्याचा एक प्रयत्न करत आहे आणि पेशंटला हे माहिती नसतं की त्यांना शुगर वाढलेली सुद्धा आहे म्हणून हे रुटीन स्क्रीनिंग आपण चालू केलेलं आहे. हा कॅम्प 3 दिवस चालणार आहे. काल आपण रेल्वे स्टेशनला घेतला, तिथे 250 रजिस्ट्रेशन झाले. आज बस स्टँडला आणि उद्या मालटेकडीला. आपण सर्वांनी या अवेअरनेस प्रोग्राममध्ये सहभाग घ्यावा हीच विनंती. थँक्यू. मी डॉक्टर लोहणकर सरांना विनंती करते की त्यांनी पण 2 शब्द व्यक्त करावे. नमस्कार. मधुमेहाची समस्या ही अति आता जागतिक समस्या होत चालली आणि पर्टिक्युलरली आपले जे साऊथ एशियन देश आहे त्या सगळ्या दक्षिण एशियन देशांमध्ये मधुमेहाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि भारताला तर आता जगाच्या मधुमेह राजधानी किंवा या ग्लोबल कॅपिटल ऑफ डायबिटीज असं म्हणण्यात येते आहे. पण सगळ्या जगात सगळ्यात जास्त पेशंट आपल्याकडे भारतात सध्या दिसून येत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि त्याच्याविषयी आणि अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपण त्यांना कंट्रोल करू शकलो तर पुढचे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. म्हणून हे एक अमरावती फिजिशियन्स असोसिएशन, ऑफ्थॅल्मिक असोसिएशन आणि डायबिटिक संघटना या सगळ्यांनी मिळून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि लोकांचा भरघोस प्रतिसाद याला लाभतो आहे. आणि यामुळे आपण बऱ्यापैकी काही 10% जरी आपण डायबिटीसला कंट्रोल करू शकलो तरी ती फार मोठी अचिव्हमेंट होईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपल्याला जनमानसांमध्ये जी आहे अवेअरनेस करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि यासाठी सगळेजण आपले सहकारी जे अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी काम करतात त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि जनतेला या सगळ्या गोष्टींपासून आपण आपल्याला स्वतःला या शिबिरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, डॉक्टर अनिल रोहणकरसह अनेक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. नमस्कार. मी डॉक्टर अविनाश चौधरी, असोसिएशन्स ऑफ फिजिशियन्स ऑफ अमरावतीचा अध्यक्ष या नात्याने डायबिटीस अवेअरनेसबद्दल मला काही तुम्हाला माहिती पोहोचायची आहे. आणि निमित्त आहे उद्याचं 14 नोव्हेंबर 2022 वर्ल्ड डायबिटीज डे. बेसिकली हा 16वा वर्ल्ड डायबिटीज डे 2006मध्ये युनेस्कोनी फेडरिक्स जे आपली इन्सुलिनचे जे प्रणेते आहेत
डॉक्टर फेड्रिक्स बँटीन यांनी इन्सुलिन शोधून काढलेलं होतं. तर फेड्रिक्स बँटीनचा उद्याचा जन्मदिवस आणि त्यांच्या सन्मानार्थ हा डायबिटीस डे आपण जगभर साजरा करतो. युनेस्कोने 2006मध्ये याला रिकग्निशन दिलं होतं. म्हणून अशा प्रकारचे विविध क्षेत्रामध्ये विविध ग्रुप्समध्ये जगभर हा दिवस साजरा केला जातो. बेसिकली साजरा करण्याचं मागचं उद्दिष्ट लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे. आता थोडक्यात स्टॅटिस्टिक्सच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जवळजवळ 500 मिलियन लोकांना जगामध्ये डायबिटीस आहेत. आपण जगाचं स्टॅटिस्टिक्स थोडं बाजूला ठेवूया. भारताची लोकसंख्या 130 ते 140 कोटी आहेत. त्यामधल्या रुरल पॉप्युलेशनमध्ये जर बघितलं तर 7 ते 8% लोकांना डायबिटीस आढळतं आणि जवळजवळ 11 ते 12% लोकांना डायबिटीस आढळतो. तर हे जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर भारतामध्ये जवळजवळ 25 ते 30 कोटी लोकांना डायबिटीस आहेत. आणि वाढतं प्रमाण बघता 2030मध्ये जगाने हे प्रेडिक्ट केलेलं आहे की प्रत्येक 10वा नागरिक हा डायबिटीसने ग्रस्त झाला असेल, तो ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला असो. शहरी भागाचं डायबिटीसचं प्रमाण जास्त नसण्याचं कारण त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांची जी आहार पद्धती आहे, त्यांच्यावर जी असणारा स्ट्रेस लेवल्स आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि अनेक प्रकारचे म्युटेशन्स आहे. त्यामुळे डायबिटीसचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता डायबिटीसच्या बाबतीत ऐकल्यानंतर आपल्याला फारसं त्याचं गांभीर्य जाणवत नाहीत. पण ज्या फॅमिलीमध्ये डायबिटीसच्या रुग्णांना कॉम्प्लिकेशन झालेले असतात त्यांना हा भाग किती सिरियस आहे किंवा त्याचं किती त्रासदायक आहे किंवा खर्चिक आहेत हा त्या फॅमिलीला जास्त माहीत असतं किंवा डॉक्टरांना जास्त माहीत असतं. आता डायबिटीस झाला म्हणजे काय झालं? साधारण डायबिटीस झाला म्हणजे ज्याच्या अंगामध्ये शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. डेफिनेशनसाठी आपण उपाशीपोटी 110 आणि जेवण झाल्यानंतर 160पेक्षा जास्त जर ब्लड शुगर असेल तर त्याला आपण डायबिटीस असं संबोधतो. तो वयाच्या कोणत्याही वर्षी होऊ शकतो. जन्मताच बाळाला डायबिटीस असू शकतो, 10व्या वर्षी होऊ शकतो, 50व्या वर्षी होऊ शकतो किंवा 90व्या वर्षीसुद्धा डायबिटीस होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की याला काल काही नव्हतं. 90व्या वर्षीसुद्धा डायबिटीस होऊ शकतो. बहुतांश जे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे म्हणजे जन्माच्या नंतर पहिल्या 10-20 वर्षात होणारा डायबिटीस आहे त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो. आणि वयाच्या 40 नंतर जो होणारा डायबिटीस होतो त्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो किंवा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस म्हणतो. या दोघांचं कारणं वेगळी आहेत. इन्सुलिन डिफिशियन्सी डायबिटीसमध्ये किंवा डिपेंडंट डायबिटीसमध्ये शरीरामध्ये इन्सुलिनच नसतं आणि नॉन इन्सुलिनमध्ये इन्सुलिन असतं पण त्याची काम करण्याची प्रक्रिया बिघडलेली असतं. आपण त्याच्यात फार खोलवर जाऊ नये. पण यामुळे डायबिटीस जर आपलं चांगल्या प्रकारे जर मॅनेज राहिलं नाही तर आपल्या शरीराच्या अनेक अवयव म्हणजे नखापासून तर केसांपर्यंतचे अवयव आपले सफर होतात, खराब होतात. त्यामुळे याची जी तीव्रता असते ती अतिशय घाणेरडी असतं आणि हा इरिव्हर्सिबल असतो. म्हणजे एकदा खराब झालेले अवयव चांगले होत नाहीत. आपण वरून खालपर्यंत थोडक्यात जर त्याचा अभ्यास केला तर डोळे सगळ्यात पहिले येतात. जे डोळे जे पडदा ज्याला रेटिना म्हणतो, जो डायबिटीसने खराब जर झाला तर दृष्टी खराब होते आणि त्यामुळे ब्लाइंडनेसमध्ये डायबिटीस आता सगळ्यात वरच्या क्रमांकावर पोहोचलेलं आहेत. बाकीचे कारणं दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ट्रॉमा झाला किंवा कॉर्नियल इंजुरीज झाले नंतर गेले आहेत. त्यामुळे ब्लाइंडनेस येणं हे किती घातक आहे हे तुम्ही समजू शकता. दुसरं आपण जर खाली घेतलं तर हृदयावर जसं शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, रुग्णांना ब्लड प्रेशर वाढतं आणि त्यामुळे हार्टचे आजारसुद्धा डायबिटीसच्या रुग्णांना जास्त आढळतात. तिसरं थोडं खाली आलं तर आपण किडनी बघतो. अनेक रुग्ण जे डायबिटीसचे बघितले त्यांना किडनीचे आजार जातात आणि त्यांचा मृत्यू एक तर हार्ट अटॅकने होतो किंवा किडनीच्या आजाराने होतो. किडनी युनिटमध्ये म्हणजे डायलिसिस युनिटमध्ये जवळजवळ 40 ते 50% लोक हे पूर्वाश्रमीचे डायबिटिक असतात. आणि त्यानंतर खाली आलं की पायाच्या नसा आल्यात, बधीर पडणं, पायाला फोडं होणं, जॉईंट्स खराब होणं, पोटाचे विकार होणं, लिव्हरचे विकार होणं हे सगळे अवयव आपल्याला डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्समुळे होतात. कॉम्प्लिकेशन्स म्हणायचं तात्पर्य झाल्यास ज्यांचं शुगर चांगल्या प्रकारे चांगलं नसतं. त्यामुळे जगाने याच्यावर जेव्हा सगळा संपूर्ण अभ्यास केला तेव्हा कळलं की जोपर्यंत आपण डायबिटीसला आटोक्यात आणू शकत नाही तोपर्यंत डायबिटीसवर आपण मात करू शकत नाही. कारण डायबिटीसचा इन्सिडन्स वाढतच चालला आहे, त्याला कंट्रोल करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जर चांगल्या प्रकारचं जर ट्रीटमेंट मिळालं तर कदाचित आपण हे जे आर्थिक परिवारावर आणि देशावर जे बोजा होणार आहे, जो प्रचंड ताण येणार आहे तो आपल्याला टाळता येतो. फायनान्शियल कंडिशन लोकांच्या नसतात औषधापुरत्या किंवा त्यांचे योग्य ते उपचार होत नाहीत, त्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. तेव्हा जगाने आणि डायबिटिक सोसायटीने यावर्षीचं जे स्लोगन ठेवलं म्हणजे जवळजवळ हा 16वा डायबिटिक डे आपण साजरा करतो. 2006मध्ये युनेस्कोने याला मान्यता दिली होती. 16वा 17वा डायबिटिक वर्ल्ड डायबिटीस डे साजरा करत असताना यावेळेसचं जे स्लोगन आहे 21-22 आणि 22-23चं ते आहे ॲक्सेस टू द डायबिटीस. आपल्याला बेसिकली ॲक्सेस म्हणजे मॅक्सिमम लोकांना 90% डायबिटीसच्या लोकांना औषध उपचार मिळत नाही, डॉक्टर मिळत नाही, डायलिसिस मिळत नाही, हार्टच्या आजारांबद्दल ट्रीटमेंट मिळत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं जे आपण यावेळेस स्लोगन ठेवलं की ज्या लोकांचं डायबिटीस आपण प्रिव्हेंट करू शकत नाही, ज्यांना डायबिटीस झालं त्यांना ॲक्सेस मिळाला पाहिजे. आणि ॲक्सेस म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोबत एज्युकेशन. सो त्याला सेकंड सप्लिमेंट होतं एज्युकेशन फॉर डायबिटीस.
ॲक्सेस टू द डायबिटीस अँड एज्युकेशन टू द डायबिटीज हे यावर्षीचं थीम असल्याकारणामुळे त्या अनुषंगाने 2022चा 14 नोव्हेंबर हा दिवस डायबिटीज डेला आम्ही एक वेगळ्या प्रकारचं रूप देऊन लोकांपर्यंत अवेअरनेस कॅम्पेन डेव्हलप करण्याकरता उद्याची एक रॅली आयोजित केलेली आहे. आजपर्यंत आम्ही डायबिटीस डेच्या दिवशी हातामध्ये फ्लेक्स घेऊन, संभाषणं घेऊन, लोकांना कॅम्प घेऊन, ब्लड शुगर डिटेक्शन करून, लोकांना मार्गदर्शन करून साजरा करत आलो. यावर्षी एक अध्यक्ष या नात्याने APAच्या असोसिएशन ऑफ फिजिशियनचा अध्यक्ष या नात्याने मी त्याला थोडंसं व्यापक रूप दिलं आहे आणि त्यामुळे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट या दोघांमध्ये त्याला आपण डिवाईड केलं. ट्रीटमेंट ही डॉक्टरांकडे केलं जातं, पण प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर हे सगळ्या आजारांसाठी लागू असल्याकारणामुळे आपण प्रिव्हेन्शन कसं केलं जाऊ शकतं डायबिटीस त्याचे 5मध्ये आपण विभागलं आहेत. त्याचप्रमाणे आमची रॅलीसुद्धा 5मध्ये डिवाईड केलेली आहेत. त्या रॅलीमध्ये सर्वप्रथम आमचे ते लेझिम पथक राहणार आहे, जे ते निळकंठ मंडळाचे डॉक्टर दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथक राहील. तो सुद्धा आपला एक एक्सरसाइजचा भाग आहे. त्यानंतर पायी चालणारी मंडळी राहणार आहे, जी समाजातली वेगळ्या वेगळ्या घटकातली लोक पायी चालत राहतील. त्यानंतरचे जे राहणार आहे ते राहणार आहे जिम म्हणजे व्यायामशाळा. व्यायामशाळेचं काय महत्त्व आहे डायबिटीसमध्ये ते पटवून देण्याकरता आम्ही एक झाकी तयार केली आहे. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जिमचे एक्सरसाइज आम्ही डेमॉन्स्ट्रेट करू. त्या झाकीच्या मागच्या बाजूला राहणार आहे झुंबा. झुंबा हा सुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारचा व्यायाम पद्धती आहे, ज्याला आता खूप प्रमाणात मान्यता मिळत आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त कॅलरी कन्झ्युम केलं जातं. अशा प्रकारच्या झुंबांचं आपण डेमॉन्स्ट्रेशन ट्रकवर आणि चौकामध्ये करणार आहोत. त्यामागे राहणारे योगा ही जी आहे ती चमू हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची आहेत. ती तुम्हाला योगाचं कशा प्रकारचे योगा डायबिटीससाठी मदतगार असू शकतं आणि कशा प्रकारचे योगा केले पाहिजे याचं डेमॉन्स्ट्रेशन करेल. आणि सगळ्यात शेवटची जी राहणार ती मेडिटेशन. त्यामुळे मेडिटेशन ही प्रजापती ब्रह्मकुमारीज इन्स्टिट्यूट जी आहेत, ईश्वरीय विश्वविद्यालय यांचं एक पथक तिथे राहणार आहे. ते आपल्याला मेडिटेशन कसं करायचं हे समजावून सांगणार आहेत. अशा प्रकारचे वेगळ्या वेगळ्या पातळीवर आपण लोकांना प्रिव्हेन्शनसाठी वेगळ्या वेगळ्या एक्झरसाइजचं डेमॉन्स्ट्रेशन लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देणार आहोत. ते लोकांनी समजून घेण्यासाठी त्यांची उपस्थिती अतिशय प्रार्थनीय आहे. आणि सगळ्यात शेवटचा विषय जिथे आम्ही कन्क्लूड करणार आहोत मालटेकडीला. रॅलीची सुरुवात सकाळी शार्प 7:30 वाजता राजापेठवरून होईल आणि ती रॅली हळूहळू राजकमल चौक, त्यानंतर रेल्वे स्टेशन चौक, त्यानंतर मालटेकडीला जाईल. असा 1.5 किलोमीटरचा आमचा प्रवास करणार आहे आणि प्रवासाच्या दरम्यान अनेक प्रकारचे मार्गदर्शन आम्ही लोकांना करू. अतिशय सुंदर असं आम्ही फूड एक्झिबिशनसुद्धा मालटेकडीच्या पायथ्या, ज्याला आपण शिवटेकडी म्हणतो, त्याच्या पायथ्याशी आयोजित केलेलं आहेत. डिपार्टमेंट ऑफ होम सायन्सच्या धनविजय मॅडम ज्या प्राध्यापक आहेत तिथल्या, त्यांनी आणि त्यांच्या चमूनी आणि आमचं संकल्प हॉस्पिटल आणि किडनी आमचं जे चौधरी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर या दोघांचे संयुक्त उपक्रमाने आम्ही तिथे फूड एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे. तिथे सगळ्या प्रकारचे कॉमनली यूज मेनू जे आहेत, समोसा, कचोरी, भाकरी, पोळी, वरण, भात, भाजी, पूर्ण आपली थाली, ड्रिंक्स, सगळ्या प्रकारचे फळं आम्ही आणून ठेवून त्या सगळ्या फळांचं आणि सगळ्या भाज्यांचं आणि सगळ्या पदार्थांमध्ये डायबिटीससाठी किती फायदे आणि किती तोट्याचे पदार्थ आहेत त्याचं आम्ही लोकांना मार्गदर्शन करू, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून आणि लोकांना समजावून सांगू की कोणते खाद्यपदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत, कोणते खाद्यपदार्थ तुम्ही खाऊ नये, कोणतं पेय तुम्ही पिले पाहिजेत आणि कोणते पेय शरीरासाठी हानिकारक आहेत, ह्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करू. अशाच प्रकारे स्किट करून आमचे काही डॉक्टर मंडळी आहे, रस्त्यावर काही नाट्य करतील आहे, छोटे छोटे पथनाट्य करतील आहे, त्या माध्यमातून डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन आणि अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी डॉक्टर सौरभ लांडे प्रयत्नशील आहेत. सोबतच नर्सिंग कॉलेजचे काही स्टुडंटसुद्धा स्किट करतील आहे आणि अशा प्रकारे समाज प्रबोधन करण्याचं आणि ॲक्सेस टू द डायबिटिक पेशंट, ॲक्सेस टू द डायबिटिक पेशंट्स फॉर अ मॅनेजमेंट अँड एज्युकेशन फॉर अ डायबिटीस मोलॅटस हे दोन्ही उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा या दृष्टीने प्रयत्न राहील. आणि हाच आमची श्रद्धांजली फ्रेडरिक्स बँटिंगसाठी राहील, ज्यांनी जगाच्या पाठीवर इन्सुलिनचा शोध लावला आणि डायबिटीसची संपूर्ण भाषा जगाला समजावून सांगितली. त्या व्यक्तीच्या प्रती श्रद्धांजली, प्रती असणारी आमची जी जबाबदारी आहे हे प्रकट करण्याचं असोसिएशन्स ऑफ फिजिशियन्स ऑफ अमरावती, डायबिटिक सोसायटी, सिव्हिल सर्जन आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, BMS, होमिओपॅथिक या सगळे जे या क्षेत्राशी जुळलेली मंडळी आहेत, या सगळ्यांच्या मदतीने आपण ही भव्य रॅली उद्याला आपण सकाळला घेतो आहोत. मला सिटी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करावीशी वाटतं की तुम्हीसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, चालावं आणि हे सगळे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि समजून घेतल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी डायबिटीसच्या रुग्णांना त्रास निर्माण होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळेल. ट्रीटमेंट ही डॉक्टर मंडळी करतच असतात. अनेक प्रकारची ट्रीटमेंट आता आपल्या अमरावती शहरामध्ये उपलब्ध झाली आहे, तरी पण ते फार खर्चिक आहेत
आणि एकदा ते कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर ते फार त्रासदायकसुद्धा आहे, खर्चिकसुद्धा आहेत आणि इरिव्हर्सेबल आहे, म्हणजे पूर्णतः बरी होत नसल्या कारणामुळे अशी कोणतीही प्रसंग कोणत्याही परिवारामध्ये उत्पन्न होऊ नये या दृष्टिकोनातून आणि त्या परिवारावर कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल आघात होऊ नये, तशाच प्रकारचा सायकोलॉजिकल त्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ नये आणि तशीच प्रकारे समाजावर आणि शासनावरसुद्धा जबाबदारी येऊ नये या अनुषंगाने आपण हा सगळा अवेअरनेस कॅम्पेन करतो आहे. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आयोजनामध्ये सक्रियपणे सहभाग घ्यावा, विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेतल्यानंतर लोकांपर्यंत कळवा. ग्लुकोमीटरची युटिलिटी काय असतं ते सुद्धा आम्ही समजावून सांगणार आणि प्रत्येक डायबेटिक पेशंटने आपल्यासोबत ग्लुकोमीटर आणि ब्लड प्रेशरचं इक्विपमेंट ठेवणं का गरजेचं आहे हे सुद्धा या रॅलीच्या दरम्यान आम्ही लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्हा सर्वांचं असोसिएशन्स ऑफ फिजिशियन्स ऑफ अमरावतीच्या अध्यक्ष या नात्याने एकदा मी स्वागत करतो आणि तुम्हाला लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने रॅलीमध्ये तुम्ही स्वतः आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत सहभाग घ्यावा. धन्यवाद. देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज समजल्या जाणाऱ्या हरिसाल गावातील आरोग्य केंद्राची दुर्दशा पाहावयास मिळत आहे. येथील आरोग्य केंद्रात जेथे रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाते तेथेच कुजलेले टायर पडलेले आहे. यासोबतच येथील आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून मेळघाटात रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मेळघाट आजही विकासापासून वंचित राहिलेला दिसून येत आहे. येथे रोजगारासाठी आदिवासी बांधव परगावी परराज्यात रोजगारासाठी धाव घेत आहे. एकीकडे राज्य सरकार दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी नवनवीन योजना राबवित आहे. राज्य सरकार याकरिता विशेष निधी देऊन मेळघाटचा विकास करण्यासाठी लक्ष देत आहे, तरी मात्र येथील आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी मोठं हॉल घेतलं असतं. आणि हे डॉक्टरांचे निवासस्थान आहे ना, इथं साफसफाई बरोबर आहे, कर्मचारी वर्ग इकडे साफसफाई आहे बरोबर, यांच्या क्वार्टर जवळ आहे ना, इकडे साफसफाई आहे, दवाखान्यात साफसफाई नाही आहे फक्त. धूळ आणि जाळे खात पडले आहे. बच्चूचे खेळणे आहे ना, लहान बाळाचे खेळणे. आता आपण जात आहे हरिसाल PSCच्या माहेर घराकडे. तिथली अवस्था बघू एक वेळा. सगळं 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 माहेर घर उघडा ना त्याला. डिलिव्हरी रूम आहे ना, इथं डिलिव्हरीच होते ना. माहेर घर म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर 7 दिवस इथं ठेवण्यात येते बच्चूलन मातेल. हे माहेर घरची अवस्था आहे हरिसाल PSCची. बघा ती खारेरडा वास, बापरे बापरे. अशा प्रकारची अवस्था आहे इथे आहे. संडास, बाथरूम, गाडीचे टायर, कचरा, या सगळ्या गोष्टी इथं या माहेर घराची अवस्था अशी करून ठेवलेली आहे. बेंच तर एकदम डिजिटल बेंच आहे. देशातील पहिले डिजिटल व्हिलेज निर्माण झालेल्या हरिसाल गावाचा विकास होणे अपेक्षित असताना आजही हरिसाल गावाचा विकास झालेला दिसून येत नाही. या गावातील असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रातील ऑपरेशन थिएटरमध्ये जेथे बाळाच्या आईला व बाळाला ठेवण्यात येते त्या रूममध्ये गाडीचे कुजलेले टायर ठेवण्यात आले. जल हे जीवन असताना पिण्याच्या पाण्याच्या नळाला शेवाळ चढलेले दिसून येत आहे. यावर पाण्याच्या टाकीची साफसफाई केली असेल का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. ज्या महिलेची प्रसूती झाली त्या महिलेच्या वार्डात अस्वच्छता दिसून येत आहे. शौचालयात तर सिरीज इंजेक्शन पडलेले दिसून येत आहे. येथील आरोग्यवर्धिनीमध्ये साफसफाईची सुद्धा दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. देशातील पहिले डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत आहे.
अमरावती शहर पोलीस कर्मचारी सरकारी पतसंस्थाची निवडणूक तब्बल 15 वर्षानंतर होत आहे. रविवारी पोलीस कवायत मैदानावरील शाळेत 1295 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकूण 4 पॅनल रिंगणात उभे असून मतदानवेळी प्रत्येक पॅनल उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्यात. बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करून या निवडणुकीची मतमोजणी सायंकाळी होणार असून त्याच वेळी निकाल घोषित करण्यात येणार आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या असलेल्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक तब्बल 15 वर्षानंतर होत आहे. याला पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने पतसंस्था कार्यक्रमात आनंदाचे वातावरण दिसून आले. याच पतसंस्थेची निवडणूक रविवारी पोलीस कवायत मैदानाच्या बाजूला असलेल्या शाळेत घेण्यात आली. या पतसंस्था निवडणुकीत रविवारी 1295 पोलीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत संत गाडगेबाबा पॅनल, पोलीस एकता पॅनल, परिवर्तन पॅनलसह विकास पॅनल असे 4 पॅनलचे उमेदवार रिंगणात उभे आहे. यात सर्वसाधारण 7 ओबीसी, 1 एससी, 1 एनटी, 1 महिला व 2 राखीव असे 12 उमेदवारांचे भाग्य सायंकाळी उघडणार आहे. प्रमिला हिरामन भिवगडे, कार्यालय आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती. पोलीस आयुक्त कर्मचारी पतसंस्थेचं इलेक्शन आहे. एकूण यामध्ये 48 उमेदवार उभे आहेत. त्यापैकी आपल्याला 12 उमेदवारांची निवड करायची आहे. निवडदारांची जसे आहे की सर्वसाधारणमध्ये 7, विजाला 1, अनुसूचित जाती जमातीला 1, इमावला 1 आणि महिलांना 2 असे एकूण 12 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे. मतदारांची संख्या किती आहे? एकूण मतदारात 1295. किती वाजता सुरू झाले मतदान? मतदान सुरू झालं आहे 8 वाजेला. 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान आहे. त्यानंतर अर्धा तासाचे सील वगैरे करून लगेच काउंटिंग सुरू आहे. जोपर्यंत काउंटिंग राहील तोपर्यंत काउंटिंग सुरू राहील. काउंटिंग झालं की लगेच मतदानाची निकाल जाहीर करण्यात येईल. सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपल्यावर याच दिवशी सायंकाळी 6 वाजता निकाल लागण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. शहर पोलीस आयुक्तालय कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक 15 वर्षानंतर घेण्यात येत आहे. सकाळपासनं अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या परिसरासमोरील असलेल्या शाळेमध्ये आपण पाहू शकता संपूर्ण पोलीस कर्मचारी या ठिकाणी मतदानाची भूमिका बजावत आहे. या पोलीस आयुक्त कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित या निवडणुकीमध्ये तब्बल 1245 पोलीस कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. या ठिकाणी 12 उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि ही निवडणूक गेल्या 15 वर्षानंतर घेण्यात आलेला आहे आणि याच निवडणुकीचा निकाल सायंकाळी 6 नंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपापल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पॅनलला निवडून आणण्याकरिता अनेक पॅनलच्या वतीने प्रचारसुद्धा करण्यात आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये 4 पॅनल रिंगणात उभे आहे. सकाळी 7:30 वाजतापासून या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि दुपारपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया राहणार आहे आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक घेण्यात येत आहे. 12 उमेदवारांचं भाग्य आता याच मतदान पेटीमध्ये राहणार आहे आणि सायंकाळी मतमोजणी झाल्यानंतर 12 उमेदवारांचं निकालसुद्धा लागणार आहे. अत्यंत पारदर्शकता या ठिकाणी दिसून येत आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं पतसंस्थेचं निवडणूक 15 वर्षानंतर घेणं आता खरोखरच सर्वांना आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. कॅमेरामन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. साईनगरातील साईरत्न लॉन येथे 3 दिवसीय अमृत मंथन व्याख्यानमालेचे आयोजन माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या मित्रमंडळाच्या वतीने केले जात आहे. यात पहिल्या पर्वात प्रसिद्ध व्याख्यानकर्ते आशुतोष अडोणी यांनी भारत स्वातंत्र्यापूर्वीबाबत व्याख्यान केलेत. यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड यांनी माणूस म्हणून जगताना या विषयावर व्याख्यान दिलेत. या व्याख्यानमालेत उपस्थित अनेक नागरिकांनी जीवन जगत असताना उद्भवलेल्या समस्यांवर प्रश्न निर्माण केलेत. अमरावती मनपा स्थायी समिती माजी सभापती तथा माजी सभागृह नेता तुषार भारतीय मित्रमंडळाच्या वतीने साईनगर परिसरातील साई मंदिराच्या मागे साईरत्न लॉनमध्ये 3 दिवसीय अमृत मंथन व्याख्यानमालेचे आयोजनादरम्यान दिनांक 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्री तथा विचारवंत निशिगंधा वाड यांचे माणूस म्हणून जगताना या विषयावर चर्चात्मक व्याख्यान संपन्न झाले. माजी सभापती तथा सभागृह नेते तुषार भारतीय मित्रमंडळाच्या वतीने साईरत्न लॉन येथे दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान अमृत मंथन व्याख्यानमालेचे आयोजनाची शृंखला सुरू आहे.
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रसिद्ध सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी माणूस म्हणून जगताना या विषयावर उपस्थित वृद्धांसोबत हितगुज करून उपस्थित आमच्या समस्याचे निराकरण केले. या प्रसंगी उपस्थित सर्व त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून निशिगंधा वाड यांचे मत जाणून घेतले. यामध्ये बडनेरा येथील भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सतनाम कौर हुडा यांनी आपली समस्या उपस्थित केली असता त्यावर निशिगंधा वाड यांनी निराकरण केले. आपलीच मुलं आहेत, आपल्याच मुली आहेत, पण ते आपल्यापेक्षा वेगळे असे का झाले? याला कारणीभूत कोण? नाही, मी काय म्हणते माहिती आहे मॅडम, मी असं नाही म्हटलं की सगळंच संपलंय, पाण्यात काठी मारून पाणी वेगळं नाही होणं किंवा त्यांच्या अचीवमेंटमध्ये. म्हणजे कसं आहे, आत्ताच्या पिढीकडे आपण जरा सकाळी पेरलं आणि ते रोप उगवलं की त्याचं स्वप्न इतकं विजिगीषू असतं की ते थेट आभाळापर्यंत पोचतं. मग आभाळालाही आपला रंग त्याच्यात बघावासा वाटतो, म्हणून ते छोटंसं फूल निळं होतं. अशी आजची पिढी आहे. म्हणून त्याला दोषाचं माप देत नाही आहे मी फक्त इतकंच म्हणते आहे, या बदलत्या रंगामध्ये म्हणजे कसं आहे ना मॅडम, की चित्रकारांनी जर सूर्योदयाचं चित्र काढायचं ठरवलं तर पिवळ्या रंगाला तुम्ही दोष द्याल का? नाही ना, ते पिवळंच दिसणार ना. बाकीचे रंगही आहेत, त्याचा आस्वाद घ्यायला ते विसरू नये, इतकंच म्हणण्याचा अर्थ होतो. यासह अनेक श्रोत्यांनी आपल्या शंकेचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला, तर श्रीमती वाड यांनी प्रत्येक श्रोत्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. चर्चात्मक व्याख्यानाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोतेगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार भारतीय मित्रमंडळाच्या सर्व मंडळींनी परिश्रम घेतले. आज दिनांक 13 रोजी सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे काश्मीर नामा या विषयावर व्याख्यान होणार आहे. बडनेरावरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. शहरात असलेल्या अतिशिकस्त इमारत मालकाने स्वतः तोडण्यात यावी, नंतर मनपा जमीनदोस्त करेल अशा नोटीस बजावल्यानंतर अनेक शिकस्त इमारत मालकांनी खासगी कंत्राटदाराला इमारत पाडण्याचा कंत्राट देऊन इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पुन्हा जवाहर गेट आत असलेल्या वर्मा यांच्या मालकीची 3 मजली शिकस्त इमारत पाडण्यात आली. अतिशिकस्त इमारत असल्याने मनपा विभागाने याआधी नोटीस दिल्यानंतर वर्मा यांनी खासगी कंत्राटदाराच्या वतीने इमारत तोडण्यास सुरुवात केली. वरील इमारतीचा भाग पाडण्यापूर्वी रस्त्यावरील रस्ता बंद करून रस्त्यावर दुचाकी आडव्या लावण्यात आल्या. संबंधित कंत्राटदाराने 4 ते 5 कामगाराच्या साहाय्याने इमारतीचा भाग तोडण्यास सुरुवात केली. उसने दिया काम. इमारत तोडण्यापूर्वी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आधी वीज पुरवठा खंडित केल्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचे थेट प्रक्षेपण आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. शहरात अतिशिकस्त इमारती पाडण्याच्या कारवाईचा थेट वृत्तांत आमच्या सिटी न्यूज फेसबुकसह चॅनलवर प्रसारित करीत आहेत. रविवारी वर्मा यांची इमारत जमीनदोस्त करीत असताना वरील मजल्यावर काम करणाऱ्या खासगी कामगारांचे कर्तव्य पाहून अनेकांना भीती वाटणार असे जिकिरीचे काम कामगार करीत होते. मात्र त्यांना सुद्धा कंत्राटदार सुरक्षा साहित्य देण्यास त्यांना विसर पडल्याचे दिसून आले. याबाबत कोणती अनुचित घटना घडली तर प्रभात चौक दुर्घटनेची पुनरावृत्ती मात्र होऊ शकते, हेही तितकंच खरं आहे. यावर मनपा प्रशासनासह संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होतानाही दिसून येत आहे. आमदार रवी राणा एका कार्यक्रमात गेले असता तेथील ऊसाचा रस विकणाऱ्या कामगाराजवळ दाखल झालेत. आपल्या काही समर्थकांसोबत तेथे आधी ऊसाचा रस पिऊन आपण स्वतः मशीन चालवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. मी स्वतः मशीन चालवून रस काढतो असे त्या व्यक्तीला म्हटल्यावर राणा यांनी स्वतःच्या हाताने ऊसाची मशीन चालविली. 2 ग्लास रस काढल्यावर तुम तो मोदी जैसा काम कर रहे है असे उद्गार त्या ऊस गाडी मालकाला पाहून आमदार रवी राणा यांनी म्हटले. घबरा
ये निकल गया रस डबल निकालना है तो मोदी जी ऐसे काम कर रहे हैं खाऊंगा ना खा दूंगा अभी आपने हल्के से लगाया अभी थोड़ा धीरे करना पड़ेगा हाथ चल जाता जम गया जम गया बहुत अनमोल है। तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील दास टेकडी परिसरात रेड्याची टक्कर लावून मनोरंजन करणाऱ्याचा डाव स्थानिक तिवसा पोलिसांनी उधळून लावला। या प्रकरणी तिवसा पोलीस घटनास्थळी पोहोचताच घटनास्थळहून सर्वांनी पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार तिवसा तालुक्यातील काही हौशी लोकांनी गुरुकुंज मोजरी येथील दास टेकडी परिसरातील मोकळ्या जागेत आज दुपारपासून रेड्याची टक्कर लावण्यात आली होती, परंतु याची भणक तिवसा पोलीस प्रशासनाला लागताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत व सर्वांनी तेथून पळ काढल्याची माहिती तेथीलच काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नसून अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहेत। अलीकडेच मुक्या प्राण्यांच्या शर्यतीवर महाराष्ट्रभर कायद्यानुसार बंदी घालण्यात आली असताना अजूनही गावखेड्यात काही हौशी लोक आपल्या मनोरंजनासाठी रेड्यांना सजवून त्यांचा जीव घेणं अमानुष छळ करतात व विशेष म्हणजे शेकडो लोक जमवून हा प्रकार घडविला जातो। धारणी नगरपंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व सुरू असलेले रोड नालीचे काम निकृष्ट धारणी शहरमध्ये सध्या आवश्यकता असलेले रोड सोडून भलत्याच ठिकाणी ठेकेदारांच्या मर्जीने कामे सुरू आहे। मात्र या कामांवर नगरपंचायत कार्यालयाचा एकही अभियंता हजर नसून ठेकेदार आपल्या मर्जीने कामे करीत आहेत। परिणामी 3च महिन्यात रोड नालीचे हाल समोर दिसत आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये जीवघेणा खड्डा पडला आहे। तसेच पोस्ट ऑफिस रोडवर 6 महिन्यांपासून रोडचे हालच हाल झाले आहे व रोडवर सांडपाणी वाहत आहे। पेंग्विन ब्लॉक रोडवरून फुटून पडले आहे। मात्र नगरपंचायत अधिकारी ऑल इज वेल असल्याचा देखावा करत आहे। धारणीत सुरू असलेल्या बोगस विकास कामावर ठेकेदाराने काम केल्यानंतर अभियंताची हजेरी लागते। वास्तविक पाहता संपूर्ण कामे शाखा अभियंताच्या देखरेखीखाली झाली तरच धारणीचा रोड व नाली बांधकाम व्यवस्थितरित्या होऊ शकते असे सुज्ञान नागरिकांकडून बोलले जात आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GT पेल 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल 92 वर
जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.